बारामतीच्या मेडनमधील अजित पवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला सुनेत्रा पवारांनी भेट दिली। रुग्णालयातील कामाचा सुनेत्रा पवारांनी आढावा घेतला। कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि रत्ना सिंग यांनी घेतली आदित्य ठाकरेंची भेट। आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल कॉक्रोच जनता पार्टीकडून मानले ठाकरेंचे आभार। नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक। महासभेला सुरुवात होण्याअगोदर हाताला डोक्याला बँडेज लावून नगरसेवकांचा महापालिकेत प्रवेश। नाशिकमध्ये कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांकडून रस्त्याच्या कामाची पाहणी। महासभेत खड्ड्यांचा प्रश्न सुरू असताना महाजन हे रस्त्यावर। मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीत मंत्री आदित्य ठाकरेंचा अधिकाऱ्यांवर संताप। महामार्ग आणि सर्व्हिस रोडवरील खड्डे भरायला पेव्हर ब्लॉकचा वापर करण्याच्या मुद्द्यावरून तटकरेंचा संताप। बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यात अतिवृष्टी भागाची अंबादास दानवेंकडून पाहणी, तर नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावलेंच्या हस्ते काजू आणि आंबा लागवड उपक्रमाचा शुभारंभ। मागेल त्याला काजू असं योजनेचं नाव, तर फळबाग लागवडीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न वाढेल, गोगावलेंना विश्वास। हिंगोलीत नाफेड केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप। सोयाबीन हरभरा खरेदी केला मात्र पैसेच दिले नाहीत, दिलेले धनादेशही बाउंस झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। मुंबईतल्या गोवंडी परिसरात भाजप संघटनांकडून जल्लोष मेळाव्याचं आयोजन। संघटनांचे सदस्य पदाधिकारी उपस्थित। अध्यक्ष हाजी शेख यांनी मराठी सक्तीच्या विषयांवर वाहन चालकांना केलं मार्गदर्शन। सोलापूरच्या बार्शीतील वैराग इथे मनोज जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी। 10 ते 15 जेसीबीतून पुष्पवृष्टी करून जरांगेंचं स्वागत। धुळ्यातील जेल रोड अतिक्रमणावरून तणाव। हिंदू युवा सेनेचे रस्त्यावर कार्यालय उभारत। 2 दिवसात अतिक्रमण होता अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा हिंदू युवा सेनेचा इशारा। जूमध्ये सुरक्षा रक्षकाची हत्या करून व्यापारी कुटुंबाला लुटण्याचा कट। 5 जणांना अटक। विलेपार्लेतील एका इमारतीमधील सुरक्षा रक्षक मनोज यादवच्या हत्येचा कट। वीकेंडमुळे मुंबई पुणे राज्याच्या विविध भागातून हजारो पर्यटक अलिबाग, नागाव आणि काशीत समुद्र किनाऱ्यावर।